स्वसंरक्षणाच्या कृती दर्शवणारी 112 चित्रे ओम सेल्फ डिफेन्साय नमहा या 12 बाय 10 फुटाच्या चित्रप्रदर्शनात डकवण्यात आली आहेत. माती, कागद, पुठ्ठा, कापड, दगड, लाकूड आदी विघटनशील पदार्थांचा वापर सजावटीत केला असून सजावटीसाठी विविध मूर्त्यांचा वापर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांना विशेष मान होता. तसेच स्त्री अत्याचार करणाऱ्यांना चौरंगासारख्या शिक्षेद्वारे दंड केला जात असे. भुलेश्वराच्या दर्शनासाठी माता जिजाऊ बालशिवबांना आपल्याबरोबर घेऊन जात असत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आराशीत मांडण्यात आली आहे. आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत असून इच्छुकांनी 95 95 54 55 55 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमोल बागुल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वजण घरगुती गणपतीची सजावट करत असतात, परंतु ह्या वर्षीच्या गणपतीमध्ये सध्याचा जो करंट विषय आहे महिला आणि मुलींच्या अत्याचाराबाबतचा, त्या विषयाला अनुसरून त्या लहान मुलांच्या घरामध्ये, त्यांच्या शाळेच्या दप्तरामध्ये, त्यांच्या शाळेमध्ये किंवा लेडीज असेल तर त्याच्या पर्समध्ये, आपल्या आसपास अशा काही छोट्या-मोठ्या जनरल छोट्या-मोठ्या वस्तू आणि गोष्टी असतात. अशा सुमारे 112 वस्तू या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला. 112 का? तर हा एक टोल फ्री क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचा. महिला आणि मुली संकटात सापडलेले असताना त्यांनी आपल्या मोबाईलवरून जर डायल केला तर त्यांना सहज मदत मिळू शकते. गुलाबी रंगाच्या फुग्यांची सजावट मी या संपूर्ण सजावटीसाठी केलेली आहे. कारण पुणे जिल्हा असो, महाराष्ट्र असो, UP, बिहार या ठिकाणी गुलाबो गँग, पिंक आर्मी नावाची कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये काही सशक्त अशा महिला आहेत, ज्या दुर्बल महिलांची मदत त्या ठिकाणी करत असतात. जवळजवळ 17 प्रकारचे QR कोड या संपूर्ण सजावटीमध्ये मी मांडलेले आहेत, ज्यामध्ये महिलांचे कायदे असो, देशातील महिला हेल्पलाईन नंबर्स असो किंवा त्याबरोबर विविध प्रकारचे टोल फ्री नंबर असो किंवा राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग यांच्या विविध वेबसाईट या QR कोडमध्ये डकवण्यात आलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची वेबसाईट आहे shebox.com, ती सुद्धा QR कोड स्वरूपामध्ये यामध्ये डकवण्यात आलेली, जेणेकरून आपण 15 सेकंदामध्ये आपली तक्रार त्या वेबसाईटवर नोंदवू शकतो. पुणे जिल्ह्यातल्या भुलेश्वर या ठिकाणी जे मंदिर आहे प्राचीन महादेवाचं, त्या महादेवाच्या मंदिराच्या कमानीवरील ज्या त्रिशक्ती मातृका मूर्त्या आहेत, त्यामध्ये पहिली मूर्ती आहे गणेश्वरीची. म्हणजे जगातील पहिलं गणपतीचं स्त्री रूपातील दर्शन आपल्याला गणेश्वरी या रूपाने होत असतं. महिला आणि मुली आणि गणेश्वरी आणि आत्ताचा गणेशोत्सव आणि तिची रक्षा करणारा गणेश किंवा गणेश्वरी, म्हणून ती रक्षा गणेश्वरी नावाची ही कन्सेप्ट मी आपल्यासमोर मांडलेली आहे. 112 प्रकारचं साहित्य असो, टोल फ्री क्रमांक असो, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या संपूर्ण सजावटीमध्ये विराजमान आहे आणि शाडू मातेची छोटीशी तळ हातावर बसेल अशी छोटीशी गणेश मूर्ती या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना केली आणि विसर्जनाच्या दिवशी छोट्या मगमध्ये ही मूर्ती मी विसर्जित करून त्याची माहिती तुळशीच्या कुंडीमध्ये टाकणार आहे.